एका पैलवानाला हातात बंदूक का घ्यावी लागली? नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ आणि आज मी तुम्हाला एका अशा पैलवानाची गोष्ट सांगणार आहे ज्याला नाईलाजाने हातात बंदूक घ्यावी लागली आणि मल्टिपल खून करावे लागले. तर सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यात एक छोटंसं गाव, इथे एक पैलवान राहत होता. अंगानं मजबूत पण मनाने शांत. पंचक्रोशीत मदतीला धावून येणारा माणूस अशी त्याची एक वेगळीच ओळख होती. पण एक दिवस त्याच्या कुटुंबावर असा आला की त्याचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं. झालं असं की त्याच्या मोठ्या भावावर सोसायटीच्या वादातनं काही गावातल्या लोकांकडनं आणि त्याच्या सख्ख्या चुलत भावाकडनं हल्ला करण्यात आला. हा हल्ला एवढा भयंकर होता की त्या पैलवानाच्या भावाचा पाय तोडण्यात आला. या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तो पोलिसात गेला, कोर्टात गेला, पण आरोपी नेहमीच सुटत राहिले आणि इथूनच सुरू झाला प्रवास पैलवानाच्या बंडाचा. या पैलवानाने त्या प्रत्येकाचा खून केला जे त्याच्या भावाचा पाय तोडण्यामध्ये सामील होते. बरीच वर्ष तो पैलवान पोलिसांच्या हाती सुद्धा नाही लागला, कारण सामान्य लोक त्याला गुन्हेगार समजतच नव्हते. सामान्य लोक त्याला अन्यायाविरुद्ध लढणारा माणूस समजत होते. शेवटी तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या शब्दाला मान देऊन त्यांनी शरणागती पत्करली. पण शेवटी झालं असं की त्याला फाशी देण्यात आली. आजही त्याची कथा ऐकली तर एक प्रश्न कायम उरतो, जर त्याला वेळेत न्याय मिळाला असता तर त्याने हातात बंदूक घेतली असती का आणि एवढे खून केले असते का? या पैलवानाची गोष्ट एवढी गाजली की त्याच्यावर मराठी चित्रपट सुद्धा बनवण्यात आला. या चित्रपटाचं नाव आणि या पैलवानाचं नाव तुम्हाला माहिती आहे का? माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. जर माहीत नसेल तर मी सांगेन.